कितीही जुन्या अशा प्रकारे टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे ठीक होतील घरातीलच काही वस्तूंचा वापर करून। त्यासोबत तुम्हाला पायदुखी, गुडघेदुखी, टाचदुखीचा त्रास असेल तो देखील बरा होतो। त्यासोबतच संधिवात, जॉइंट पेन अशा प्रकारचं दुखणं खूप जास्त जड जातं, तर त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता। फक्त घरातीलच काही वस्तूंचा वापर करणार आहोत, त्यामुळे वेगळं असं काही घ्यायची गरज नाही आणि आपले काही पैसे खर्च होणार नाही। त्यामुळे आजच करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल। तर बघा, यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे बघा, आपल्याला अद्रक घ्यायची आहे। अद्रक आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर याला थोडंसं तुम्ही ठेचून बारीक करू शकता किंवा अशा प्रकारे खिसणीने खिसून याला थोडंसं आपल्याला याला बारीक करायचं आहे। आणि याला जास्त नाही, अगदी सुपारी एवढा याचा किस जरी झाला ना तरी चालतं, कमी जास्त प्रमाण झालं तरी काहीच हरकत नाही, तुम्ही याला घेऊ शकता तुमच्याप्रमाणे। आणि हो, माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावामधून किंवा शहरामधून बघत आहात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघू शकता, असं जे आपण खिसून घेतलेला भाग आहे ना तो पूर्णपणे आपल्याला एका वाटीमध्ये काढायचा आहे आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। 1 ते 1.5-2 ग्लास असं पाणी घ्यायचं, कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। तर इथे माझ्याकडे लिंबाची साल आहे वापरलेली, तर ती यामध्ये मी टाकत आहे। तुम्ही यामध्ये अर्ध लिंबू जरी पिळलं तरी चालतं। त्यानंतर यामध्ये बघा, आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर मीठ। इथे खडी मीठ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही। आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे उकळण्यासाठी। पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं। पाणी जोपर्यंत गरम होतो आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। तरी बघा, इथे आपण अद्रक जी खिसून घेतलेली आहे ना, तर त्याचा रस आपल्याला काढायचा आहे। तर तुम्ही याला गाळणीमध्ये टाकून किंवा अशा प्रकारे दाबून देखील याचा रस काढू शकता। साधारण 1 ते 1.5 चमचाभर असा रस निघतो। आणि त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर मी पावडर करून यामध्ये ठेवलेला आहे, तुम्ही वापरत आहे। तुम्ही एक कापूरची छोटी गोळी घेऊन त्याला दाबून जरी यामध्ये टाकलं तरी त्याचं पावडर अगदी सहज तयार होतं। आणि कापूर टाकणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं कापूर टाकून मिक्स करायचं आहे। हे विरघळेपर्यंत आपण याला थोडंसं बाजूला ठेवूयात। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अजून एक भांडं, कढई असं काही छोटंसं घेऊ शकता। आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर तेल बघा कोणतं वापरू शकता, एकतर तुम्ही इथे एरंडीचं तेल वापरा किंवा मोहरीचं तेल वापरा, तिळाचं तेल वापरा, पण कोकोनट वापरू नका, कारण की खोबरेल तेल जे आहे ना ते थंड असतं, तर ते लावलं तरी फायदा होत नाही एवढा खास। त्यामुळे या 2-3 तेलापैकी एक तेल आपल्याला घ्यायचं आहे, 4-5 चमचे असं। आणि त्यामध्ये कोरफड टाकायची आहे। फ्रेश कोरफड असेल तर त्याचा जेल काढून यामध्ये टाका। माझ्याकडे जेलच होता अगोदरचाच, तो मी पॅकेटचा टाकलेला आहे। आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि पाणी बघा, आता चांगलं उकळी आलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात। आणि त्यानंतर इथे बघा, आता आपण जे ठेवली होती ना अद्रक रस बाजूला काढून, ज्यामध्ये कापूर विरघळत होता, तो पूर्णपणे असा चांगला यामध्ये मिक्स झाला की त्यानंतर हे लिक्विड टाकायचं आहे आपल्याला या तेलामध्ये टाकून चांगलं याला मिक्स करायचं। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती। अगदी आपल्या घरामध्ये मेणबत्ती असतेच, नसेल तरी 4-5 रुपयाला मिळते आणि अगदी थोडीशी मेणबत्ती आपल्याला इथे लागणार आहे। इथे बघा, तेल तुम्ही किती घेतलं आहे त्यानुसार मेणबत्ती कमी जास्त करा, तेव्हा हे व्यवस्थित बनतं। 4-5 चमचे तेलाला अगदी मेणबत्तीचे 2-3 असे छोटे तुकडे जरी टाकले ना तरी चालतात। आणि आता बघा, याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसवरती ठेवायचं गरम करण्यासाठी। पाणी तर आपण उकळून घेतलेलं आहे, कडक छान उकळलं होतं, तर त्याचा वापर आपण करणारच आहोत। त्या अगोदर बघा, ही जी मेणबत्ती आहे ना या तेलामध्ये चांगली वितळली गेली पाहिजे। त्यासाठी आपण गॅसवरती याला गरम करायचं आणि त्यामध्येच थोडीशी हळद टाकायची। त्यासोबतच बघा, आता यामध्ये आपण टाकलेली आहे कोरफड, तर त्यामध्ये थोडासा ओलावा असतो, तर तो तेलामध्ये जो आहे ना तो पूर्णपणे आपल्याला इथे गरम करून संपवायचा आहे। म्हणजे चांगलं याला गरम करायचं उकळेपर्यंत, म्हणजे हे जे आपण बनवत आहोत ते भरपूर दिवस राहतं, खराब होत नाही। पाण्याचा अंश राहिला की लवकरच या वस्तू खराब होतात, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची व्यवस्थित। यामध्ये जोपर्यंत असा चटचट आवाज बंद होत नाही तोपर्यंत हे असं गरम करायचं। आणि आता मी गॅस बंद केलेला आहे, चांगलं हे गरम झालेलं आहे। तर बघा, आता थंड झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण थंड करायचं नाही, सध्या कोमट आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे लिक्विड आहे ना तर त्याला असं हलवत राहायचं आहे। आता बघा, याला आपल्याला काढायचं आहे, तर काढण्यासाठी तुम्ही एखादी अशी जुन्या क्रीमची डब्बी जरी असेल तुमच्याकडे तर ती वापरू शकता। मी स्वच्छ करून घेतलेली आहे, किंवा एखादा छोटासा स्टीलचा डब्बा किंवा एखाद्या बॉटलमध्ये देखील काढू शकता। फक्त आता इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, यामध्ये आपण टाकली होती मेणबत्ती, तर मेणबत्ती कसं थोडंसं थंड झालं की पूर्णपणे ती घट्ट व्हायला सुरुवात होते आणि यामध्ये ते टाकलेलं तेल काही घट्ट होणार नाही। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे ना ते असं आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे।
कारण की थंड झाल्यानंतर मेणबत्ती एका साईडला पूर्णपणे घट्ट होईल आणि तेल तसंच पातळ राहील, तर हे योग्य बनणार नाही. तर हे आपण जर असं मिक्स करत राहिलं तर यामध्ये असलेली मेणबत्ती पूर्णपणे यामध्ये असलेल्या तेलाला घेऊनच अशा प्रकारे घट्ट होते आणि यामध्ये खूप चांगली ही अशी क्रीम तयार होते. तर बघू शकता किती व्यवस्थित थोड्या वेळानंतर जसं हे मिश्रण थंड झालं, अगोदर कसं कोमट होतं आणि आता पूर्णपणे असं रूम टेम्परेचरवरती आलं की पूर्ण हे मेणबत्तीचं लिक्विड तेलाला घेऊन असं घट्ट होतं आणि आपली परफेक्ट अशी क्रीम तयार होते. आता तुम्ही ही असंच ठेवून अगदी 6 महिन्यांपर्यंत, वर्षभरापर्यंत वापरू शकता आणि कधीही केव्हाही तुम्हाला वापरता येईल. एकदाच बनवून ठेवायचं, 5 ते 10 मिनिटात ही बनवून घरच्याच वस्तूपासून आपण ठेवू शकतो, त्यामुळे वेगळं असं काही करायची गरज नाही. आता बघू याला कधी कसं कुठे वापरायचं. तर बघा आपण पाणी गरम केलं होतं आणि पाणी गरम करून इथे आपल्याला दुसरं एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये अगोदर नॉर्मल पाणी टाकायचं, त्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि थोडासा शॅम्पू यामध्ये टाकून याला मिक्स करायचं. म्हणजे पाय जेवढे आपण ठेवू शकतो, जेवढं सहन होतं आपल्याला गरम पाणी, कोमट पाणी, तसं हे पाणी तयार करायचं. त्यामध्ये पाय सोडायचे, व्यवस्थित पाय स्वच्छ धुवून घ्यायचे. पाय निर्जंतुक करणं, स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या टाचाला भेगा असतील तर. कारण की त्यामुळे काय होतं, तुम्ही टाचाला भेगा आहे त्यामध्ये धूळ आहे आणि तसंच क्रीम लावली, तसंच काही लावलं, त्याचा काहीच फायदा होत नाही. त्या अजूनच त्या खराब होतात. त्यामुळे अगोदर पाय असे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि अगदी पायदुखीचा त्रास असेल तर कोमट पाण्यामध्ये असे पाय टाकून बसल्यामुळे देखील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रिलॅक्स बॉडी होते आणि पाय दुखायचे देखील कमी होतात. त्यासोबतच बघा आता पाय स्वच्छ कोरडे करून घ्यायचे. आणि जर टाचाला, तर बघा तुम्ही म्हणाल माझ्या टाचाला भेगा नाहीत, कारण की मी हा उपाय केलेला आहे, मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा काय करायचं, टाचाला भेगा असतात ना त्यावेळेस अशी खूप जास्त डेड स्किन निघते, एरवी देखील निघते, पण टाचाला भेगा असल्यास खूप जास्त निघते. ती पाय पाण्यामध्ये ठेवल्यामुळे मऊ झालेले असतात, तर ते पूर्ण अशी डेड स्किन एखाद्या कपड्याने घासून काढायची आणि त्यानंतर आपण तयार केलेली जी क्रीम आहे ना ती बघा कशी लावायची, किती व्यवस्थित अशी बघा, बघू शकता क्रीम तयार झालेली आहे. जसं मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्रीम मिळतात अगदी तशीच. आणि त्यानंतर थोडीशी क्रीम घ्यायची, पूर्ण पायावरती लावायची. कारण की काय होतं, टाचाला भेगा असल्या की इतर पायाच्या तळपायाला देखील खूप जास्त अशा क्रॅक्स आलेले असतात किंवा कडक स्किन झालेली असते. तर त्याला मऊ करण्यासाठी याला पूर्ण पायावरती, बोटांवरती व्यवस्थित असं लावायचं, हळूहळू हाताने चोळायचं आणि त्यानंतर यावरती सॉक्स घालायचे. असंच उघड्या पायाने इकडे तिकडे जायचं नाही, त्यामुळे परत यावरती धूळ बसते आणि याचा फायदा होत नाही. त्यामुळे रात्री झोपण्या अगोदर करा, म्हणजे रात्री कसं निवांत रात्रभरात ही क्रीम याला पूर्णपणे अशी पायामध्ये मुरेल आणि याचा फायदा होतो. लगेचच पाय असे मऊ पडतात, हळूहळू टाचाच्या भेगा भरून येतात आणि काय दुसऱ्या दिवशीपासूनच याचा तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. रात्री झोपण्या अगोदर करा. जर दिवसा करत असाल तर सॉक्स आणि शूज घालणं गरजेचं आहे आणि रात्री तुम्हाला कपड्याला हे लागेल असं वाटत असेल तर पॉलिथिन घालून झोपा, म्हणजे इतर कपडे खराब होणार नाहीत. खूप चांगला याचा रिझल्ट येतो. आणि हो, काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तर देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.